दारणा नदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह अखेर सापडला. बचाव पथकाच्या अथक प्रयत्नांना यश. इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेत दारणा नदीत बुडालेल्या युवकाचा अखेर मृतदेह शोधण्यात यश आलं आहे. विजय जाधव वय 17 राहणार घोटी तालुका इगतपुरी हा युवक काही दिवसापूर्वी नदीत बुडाल्याची घटना घडली होती. घटनेनंतर तात्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र दारणा व मुकणी धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे शोधकार्य करताना बचाव पथकाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. सलग 3 दिवस रेस्क्यू टीमकडून अथक प्रयत्न सुरू होते. अखेर दुपारी नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे सुमारे 15 किलोमीटर अंतरावर वाहून गेलेला विजय जाधव यांचा मृतदेह शोधण्यात पथकाला यश आलं. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली. संतप्त ग्रामस्थांनी सिन्नर घोटी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. पोलीस व महसूल प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत नागरिकांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली. या शोध मोहिमेत राष्ट्रपती जीवन रक्षक पुरस्कार विजेते गोविंद तुपे, माजी नौदल अधिकारी तसेच जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे इगतपुरी तालुकाध्यक्ष, महेंद्र कंपनीचे सुरक्षा अधिकारी हरीश चौबे, सागर गडाख, वैभव जाधव, किरण वाघ, बाळू आव्हाड, ओंकार भट, चेतन म्हसने, आदित्य म्हसने व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण घोटी परिसरात हळहळ व्यक्त होत असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे सर्व पदाधिकारी जाधव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झाले असून कुटुंबियांना या आघातातून सावरण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना व्यक्त करण्यात येत आहे.